माझी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आताच्या काळामध्ये विज्ञान युगामध्ये चमत्कार काय आहे, संत काय आहे, हा काहीही विचार न करणारा वर्ग असला तरी आज आपण सर्व जमलेला हा भक्त वर्ग, बाबांचं जीवन, श्री संत वामनभाऊ महाराज आणि यांचं जीवन हा पाहणारा वर्ग, या सर्व वर्गाला एक माहिती आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगालाजी. आजही आपण ज्या ज्या कल्पना करू, मनामध्ये जे जे भाव आणू, तो भाव, तो संकल्प भाऊंच्या चरणारविंदी ठेवायचा आणि भाऊंनी तो संकल्प पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. आणि म्हणून किती असे प्रसंग, कोणाकोणाचे प्रसंग या महाराष्ट्रामध्ये संत वामनभाऊ महाराज यांच्या चरणारविंदी, यांच्या पायापाशी येऊन जो जो वर्ग नतमस्तक झाला, त्याच्या कल्पना, त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि म्हणून भाऊंचं दर्शन किती महान आहे. झाला झाला अरे अरे हळू चालव रे, रात्रीची वेळ आहे, कळत कसं नाही तुला? हे बघे, मला कळतं, मला सवय. पण तुला वाटत असेल ना तर तू इथे बस आणि तू चालव, मी बसतो तिथे. रोहित, अरे इतका कॉन्फिडन्स बरा नाही. आणि एखाद्या शब्दासाठी जाताना बिलकुल नसावा. हे बघ, तू तर बोलूच नका. हा. अरे तू आग्रह केला म्हणून या अंधश्रद्धेला बळी पडलो, आणि वरून आग्रह करायला माझी बायको पण होती. पण आपण हे सगळं कुणासाठी करतो? आपल्या मुलीसाठीच ना. आज महिमा 8 वर्षाची झाली आहे, पण तिच्या तोंडून एक सुद्धा शब्द उच्चारला गेला नाहीये. तिने मला आई बोलावं यासाठी माझे कान किती आतुरलेत. तुला नाही कळायचं माझं मन. वहिनी, मी तुम्हाला खरंच सांगतो, तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. प्रचिती? हे बघ, मूठभर अंगारा देतील आणि हजारो रुपये लुबाडतील हे लोक. रोहित, अरे दोघे नवरा बायको पुण्यासारख्या शहरामध्ये IT मध्ये कामाला आहात. दोघांना चांगला रगड पगार आहे बरं का. तरी पण पैशासाठी लढतो का रे? अरे पैशाचा प्रश्न नाहीये, मग हे सगळे बाबा ना ढोंगी बाबा असतात. हा, जाऊ दे ना भाऊजी, तुम्ही कशाला? जाऊ द्या सगळं, तो येतो तेच नशीब. चल बाबा, चल. बरोबर बोलतेस. हा, चल आता. का रे बाबा, एवढी गाई कशा पाहिजे? अशा गायीनं आयुष्य संपायचं एक दिवशी. पुढे मोठी दरी आहे. बाबा आम्हाला निनाद गडावर जायचंय ना? हो. मग जावा की असं उजव्या हातानं जावा जावा बर का. बघितलं ना, आली ना तुम्हाला भाऊंची प्रचिती. त्या भल्या गृहस्थामुळे आपले प्राण वाचलेत, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. सगळी भाऊंचीच कृपा म्हणायची. दादा फुलं घ्या. या बहिणी, ये बेटा, ये महिना. चल या. अरे गडावर येणाऱ्या माणसानं मनात इच्छा धरावी आणि भावनीती पूर्ण करावी. अरे व्हाय व्हाय, हा तर समजा भाऊंचा महिमा. त्यांना नेहमी वाटत होतं की समध्या जणांनी एकत्र खेळीमेळीने राहावं.
आता कसं बोलला सगळी अंधश्रद्धा, दुसरं काय नाही. हो दादा फुले घ्या ना. दादा फुले घ्या. हो बाबा तिकडे काय करता या ना. या सांभाळून. मागे काय करतो ये ना. महाराज, खूप मोठ्या आशेने आले तुमच्याकडे. माझ्या मुलीला बरं करा. आजपर्यंत खूप औषध उपचार झाले, खूप उपास तापास झाले, पण कुठेच यश आलं नाही. शेवटी तुमच्या दर्शनासाठी आले. तिला लवकरात लवकर बरं करा. मी पाया पडते तुमच्या. भाऊ तुझ्या मुलीचं कल्याण करतील. मनात श्रद्धा ठेव. समाधीवर डोकं ठेव. भाऊंच्या समाधीवर श्रद्धा ठेव. नाही 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 रोहित, अरे पैसा अडका असला म्हणजे सगळं असतं असं नसतं. सुख, समाधान, आनंद या गोष्टी कुठे विकत मिळत नाही रे. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण तुला जेव्हा बघावं तेव्हा काम 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 आणि काम. बस बस बस, आणखीन डोकं नको खाऊ माझं. एवढी मर मर कोणासाठी करतो मी? तुमच्यासाठीच ना. उपकार करत नाहीयेस. तुझ्याशी कोणत्या भाषेत बोलावं तेच कळत नाही. नाही रोहित, बस झालं आता. खूप झालं. आता महिमाची जबाबदारी फक्त माझी एकटीची नाहीये. आय एम सॉरी, पण जरा स्पष्टच बोलते. मी महिमाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकायचा विचार केलाय आणि त्यानंतर आपण दोघांनी वेगळं व्हायचं. काय म्हणालीस तू? आपण वेगळं व्हायचं? आपण वेगळं व्हायचं? होय, वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय. घटस्फोट हवाय. घटस्फोट हवाय. घटस्फोट हवाय. स्फोट हवाय. हा सुगंध कसला? हा सुगंध आहे अध्यात्माचा, त्यागाचा, भक्तीचा आणि निर्मळ विचारांचा. कोण तुम्ही? मी कोण? पटल बाबा, तुला हळूहळू माझी ओळख पटल. खरं म्हणजे तुलाच तुझी ओळख पटवून द्यायची वेळ आलेली आहे.